तर भगवान भक्तिगडावरती भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे। सकाळी 11 वाजता पंकजा मुंडे भगवान भक्तिगडावरती पोहोचतील। ओबीसी आरक्षण बचाव चळवळ तसंच धनगर बंजारा समाजाचा एसटी मधून आरक्षणाची मागणी तसंच बीड जिल्ह्यातील सामाजिक स्वास्थ्य पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी या अनुषंगाने पंकजा मुंडे आज काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। तर भाजपच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडच्या भगवान भक्तिगडावरती दसरा मेळावा होतोय। सकाळपासूनच मोठ्या संख्येने मुंडे समर्थक मेळाव्याच्या ठिकाणी गर्दी करतायत। भव्य असं व्यासपीठ उभारण्यात आलंय। आपला दसरा आपली परंपरा अशी या दसरा मेळाव्याची टॅगलाईन आहे। मेळाव्याच्या ठिकाणी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या घोषणा दिल्या जात आहेत। आपला दसरा आपली परंपरा ही टॅगलाईन घेऊन भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तिगडावरील दसरा मेळावा अवघ्या काही तासामध्ये सुरू होतोय। माझ्या पाठीमागे आपण पाहतोय अशा पद्धतीने ही जय्यत तयारी करण्यात आलेली मोठं व्यासपीठ उभारण्यात आलेलं आहे। तर पाठीमागे पाहतोय संत भगवान बाबा यांची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे। त्याच्या पाठीमागे भगवा ध्वज देखील फडकताना पाहायला मिळतोय आणि त्याच्यावरती जी टॅगलाईन लिहिली गेली आपला दसरा आपली परंपरा। त्याचबरोबर बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा देखील फोटो या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर लोकांची खूप मोठी उत्सुकता आहे। सकाळपासूनच या ठिकाणी दसरा मेळाव्यासाठी लोक देखील गर्दी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। भगवान बाबाच्या मूर्तीचं दर्शन करून लोक आता पाठीमागे ज्या ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे आपण हे मैदान देखील दाखवायचा प्रयत्न करू। अशा पद्धतीने हे मोठं असं विस्तीर्ण मैदान आहे आणि या मैदानामध्ये पंकजा मुंडे काय बोलणार हे ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरामधून लोक या ठिकाणी दाखल होत आहेत। विशेषतः या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या जेवणाची खाण्यापिण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। तर लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह देखील पाहायला मिळतोय। अशा पद्धतीने स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचे फोटो देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह देखील आहे। घोषणाबाजी देखील केली जाते आणि एकंदरीत आज भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। विशेष म्हणजे आज या ठिकाणी आलेल्या या दसरा मेळाव्यासाठी आलेले जे कार्यकर्ते आहेत हे धनंजय मुंडे यांच्या देखील घोषणा देतात, पंकजा मुंडे यांच्या देखील घोषणा देतात आणि धनंजय मुंडे हे देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे। त्यामुळे एकंदरीत हे संपूर्ण जर बघितलं आपण तर सगळं स्टेज असेल व्यासपीठ असेल हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। धनंजय मुंडे हे भगवान गडाचं दर्शन करून भगवान भक्तिगडावर दसरा मेळाव्यात देखील सहभागी होणार आहेत। मागच्या वर्षी देखील ते सहभागी झाले होते आणि यावर्षी देखील सहभागी होणार आहेत। पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। एकंदरीत जर मराठवाडा असेल त्याचबरोबर बीड जिल्हा असेल इथं उसवलेली सामाजिक वीण त्याचबरोबर जी पूर परिस्थिती आहे आणि ओबीसी आरक्षण बचाव चळवळ आहे या अनुषंगाने भाजप नेता मंत्री पंकजा मुंडे काय बोलणार हे संपूर्ण राज्याचं याकडे लक्ष लागलंय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।